नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि त्यातला एक नवीन जिल्हा येत्या 26 जानेवारी रोजी तयार होतोय। कुठला असणार आहे तो नवीन जिल्हा आणि कसा तयार होतोय याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। तर सुरुवात करूयात आणि तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब अवश्य करून घ्या, कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण तुम्हाला ही माहिती देत असतो। तर मंडळी, लातूर आणि नांदेड हे आत्ताचे जे दोन जिल्हे आहेत याचं विभाजन होऊन उदगीर हा एक नवीन जिल्हा महाराष्ट्रामध्ये तयार होतोय आणि औचित्य आहे ते 26 जानेवारी 2025चं। संजय बनसोडे जे अजित पवार गटाचे एक प्रमुख नेते आहेत, शिवाय मंत्री आहेत आणि ज्या वेळेस विभाजन झालेलं होतं राष्ट्रवादीचं त्यावेळेसचे ते प्रमुख नेत्यांपैकी एक होते आणि पहिल्या फळीत ज्यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीमध्ये होतं ते संजय बनसोडे। तर संजय बनसोडे हे आता देखील मंत्री झालेले आहेत आणि याच संजय बनसोडे यांनी लातूर आणि नांदेड जिल्ह्यातून विभाजन होऊन एक नवीन जिल्हा तयार होतोय, तो जिल्हा उदगीर असणार अशी घोषणा केली आहे। तर मंडळी, लातूर आणि नांदेड ही जी आताची दोन जिल्हे आहेत यातले काही तालुके आहेत, या तालुक्यांमधली काही गावं आणि हे तालुके यातनं विभाजित होऊन एक नवीन जिल्हा तयार होतोय। तर ती तालुके कोणती कोणती आहेत तर लातूर जिल्ह्यातले जळकोट, देवणी ही आणि उदगीर ही तालुके उदगीर जिल्ह्यामध्ये असणार आहेत। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातले लोहा, कंधार तसेच मुखेड या तालुक्यातल्या काही गावांचा समावेश, शिवाय या तालुक्यांचा समावेश हा नवीन तयार होत असलेल्या उदगीर जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्याचबरोबर विक्रमाबाद आणि वऱ्हाडी गावचे काही तालुके, ही गावं जी आहेत विक्रमाबाद आणि वऱ्हाडी ही जी गावं आहेत ही गावं या लातूर आणि नांदेड जिल्ह्यातून विभाजित होत असलेल्या उदगीर जिल्ह्यामधली तालुके असू शकतात अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर मंडळी, या गावांचा जो समावेश केला गेलेला आहे या गावांमध्ये नांदेड जिल्ह्यातली काही महत्त्वाची गावं आहेत, त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातली काही महत्त्वाची गावं आहे। म्हणजे आता एक नवीन जिल्हा ज्यावेळेस तयार होत असतो तर या नवीन जिल्हा तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची दोन घटकं आहेत, ती म्हणजे या ठिकाणची शासकीय आणि शासकीय अधिकारी जे आहेत त्यांची निवासस्थानं किंवा शासकीय कार्यालय यांची निर्मिती करायला लागते आणि यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च हा झालेला असतो। कोट्यावधी रुपयांचा खर्च यासाठी लागतो। शासकीय इमारती, त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थानं, त्याचबरोबर तेथील दळणवळण आणि परिवहन या सगळ्या गोष्टींची जमवाजमव एक नवीन जिल्हा करत असताना करावी लागते। तर अशा पद्धतीनं शासकीय निवासस्थानं, त्याचबरोबर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, परिवहन यंत्रणा या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट अशा वेळेस करायला लागते। आणि यातली अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी आहे मंडळी की या उदगीर जिल्ह्यासाठी परिवहन किंवा RTOचा क्रमांक हा MH55 हा असणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर उदगीर जिल्ह्यासाठी RTOचा क्रमांक हा 55 असण्याची शक्यता यावेळेस सांगितली जाते। तर अशाच पद्धतीचे काही जिल्हे हे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये तयार झालेले त्याची थोडक्यात माहिती घेऊन या व्हिडिओचा समारोप करूयात। तर रत्नागिरीमधनं सिंधुदुर्ग जिल्हा हा तयार झालेला होता। औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आणि त्या काळचं औरंगाबाद यामधनं जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली होती। त्याचबरोबर चंद्रपूर या जिल्ह्यामधनं गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली होती। त्याचबरोबर धाराशिव या जिल्ह्यातून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली होती। अकोला या जिल्ह्यामधनं वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली होती। परभणीमधनं हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झालेली होती। धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झालेली होती। भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली होती। ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली होती आणि मुंबई शहरातून मुंबई उपनगर
या जिल्ह्याची निर्मिती झालेली होती। तर अशा पद्धतीचे हे जिल्हे महाराष्ट्रामध्ये तयार झालेले होते आणि त्याच धर्तीवर आता लातूर जिल्ह्यातली काही गावं आणि नांदेड जिल्ह्यातली काही गावं, त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातले तालुके आणि नांदेड जिल्ह्यातले तालुके मिळून उदगीर हा नवीन जिल्हा येत्या 26 जानेवारी रोजी साकार होतोय। तर मंडळी, उदगीर जिल्ह्याच्या या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।